आज मला पनीर रोल खायचा आहे आणि आत्ता वाजलेत सकाळच्या 7 आणि आत्ता कोणते शॉप ओपन नसणार आहेत. सो पनीर आणायचं कुठून आणि कसं, हा माझ्या डोक्यात विचार सुरू होता. इतक्यात मला आठवलं की यार आपण घरीसुद्धा पनीर बनवू शकतो. मम्मीने एक वेळ बनवलं होतं. सो आज मी पनीर बनवते आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. सगळ्यात पहिला तर आपल्या घरामध्ये जे दूध असतं ते गरम करायला ठेवायचं आणि तुम्हाला केवढं पनीर पाहिजे त्याच्यावरती डिपेंड असतं की तुम्हाला केवढं दूध घ्यायचं आहे. तर मला स्वतःसाठी थोडंच करायचं होतं. दूध पूर्ण उकळेपर्यंत मी गरम केलं आणि मला कमी हवं होतं पनीर एकदम थोडं आणि मी ट्राय करत होती फेल जायला नको म्हणून थोडंसंच दूध मी घेतलं. तुम्ही बघू शकता क्वांटिटी दुसऱ्या पातेल्यामध्ये. आणि आता मॅजिक करणार आहे आपलं पनीर बनवण्यासाठी लिंबू. सो लिंबू चिरून घ्यायचा थोडासा आणि दुधामध्ये लिंबूचा रस थोडासा टाकून घ्यायचा. रस टाकल्यानंतर आपोआप दूध फाटायला सुरू होतं किंवा मग फक्त अर्ध्या मिनिटासाठी ते गॅसवरती ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला काही असं दिसेल. याच्यानंतर एक कपडा घ्यायचा, एक वाटी घ्यायची, वाटीवर मस्तपैकी कपडा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये ते सगळं जे दुधाचं मिश्रण होतं ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मस्तपैकी रुमाल रोल करायचा आणि त्याच्यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं. पाणी निघाल्यानंतर जे फाटलेलं दूध होतं म्हणजे ते आता पनीर बनले, पण अजून थोडीशी प्रोसेस बाकी आहे. त्याच्यावरती मस्त वजन असलेलं काहीतरी ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जोपर्यंत आपलं पनीर पूर्णपणे रेडी होणार होतं इतक्यात मी मस्तपैकी व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या ज्या आपल्याला रोलसाठी लागणार होत्या. यार हसू नका प्लीज, पण माझं पनीर खूप थोडंसं झालंय कारण मी थोडंसं क्वांटिटीमध्ये दूध घेतलं होतं. पण मला नव्हतं माहिती की एवढ्या दुधाचं फक्त एवढंसं पनीर होणार आहे. पण तुम्ही बघू शकताय सिरियसली पनीर खूपच स्मूथ आणि खूप भारी झालं होतं. घरच्या घरी ताजं आणि मस्त पनीर करून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं झालं. मला तर जाम आवडलं.